हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आज आहे डे 2, म्हणजे आज आहे संडे आणि आता वाजले आहे आय थिंक 8:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे बीचवर. सो बीचवरून आम्ही कुठे जाणार आहे? आपण आता जाणार आहोत ते लाईट हाऊस बघायला. हां, लाईट हाऊस बघायला. सो ते 3 आवर्सचं आहे. त्याच्यानंतर अजून पुढे खूप काय काय ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. सो ते दाखवतेच मी तुम्हाला. सो रेडी आहे. स्टे ट्यून. सो आम्ही आता बीचवर पोहोचलो आहे. हां, त्याच्यावरती बाबू नंतर आपण करणार आहे. हो. सो आम्ही असं बोटमधून आता जाणार आहोत लाईट हाऊस बघायला. कल्पना धीरे मला सोडून नको. हो, कोण कोणाला सोडून नाही. जा तू जा. वाव, किती छान वाटते, मस्त एकदम. मयुरी कुठे राहिली? नाही रे बाबा, ये. हाँ, चढ़ना पहन के सही डिसीजन लिया. सही डिसीजन है हम दोनों. सो स्टार्ट झाली आहे आमची सफारी. कियान पकवाडा बट्टा. ये वाला ऐसा कर. ठीक है, रहने दे. नाही बाबू, पकड फक्त नीट बस. फोटो खींचेंगे. हे बघा, एक्साइटेड. हाँ, ये. कितना नजदीक है पानी ना. खूप जवळ आहे. चलो आता घेऊया. खूप भारी वाटते, मस्त एकदम. हवा पण खूप छान लागते, मस्त. व्ह्यू तर खूपच छान आहे. कियान तर टॉपला उभा आहे, एक्साइटेड पण. तिकडेच जाऊन उभा आहे. हा हो. मी तर कियाच्या इथे जाते. I'll try. ओके. ओके, हा जो संगम पॉइंट आहे. हा ओके. क्रोकोडाईल शेप. हा हो, बरोबर, क्रोकोडाईल शेपच वाटते. सो हा जो डोंगर आहे ना, हा क्रोकोडाईल शेप वाटतो एक्झॅक्टली. खरं हे बघा. काकांना पण घ्या पाहिजे. व्हाईट कलर दिसते ना, ते सिगल बर्ड आहे. ओके. अच्छा, आणि हे आयलंड आहे सीगलचं. पाण्याखाली गेलेलं. आता ओटी सुरू झाली आहे समुद्राला. 6 तास ओटी असते, 6 तास वरती ओटी. त्यामुळे आपण येईपर्यंत एक 90% आयलंड पूर्णपणे ओपन होणार आहे. ओके. हा सिगल आणि तिकडची वाळू ना पूर्ण सॉफ्ट आहे. पाय ठेवलं तर आतमध्ये आता पूर्ण. ओके, म्हणजे आतमध्ये व्हायला होतं. आणि इकडे डिपसी पण आहे भरपूर. आहे बघा, ब्लू कलर पाणी दिसतंय ना, एकदम डीप आहे पाणी. ओके, ते डार्क ब्लू कलर ना. हेच म्हणजे हे आता अजून होणार, खाली खाली जाणार. हे अजून पाणी कमी होणार. पाणी कमी होणार, आयलंड ओपन होणार. अच्छा. ओटी सुरू झाली आहे ना म्हणून. हां. आणि आपल्या डाव्या साईडला भोगवे बीच आहे बघा. पूर्ण तालुक्यातील भोगवे बीच. ओके. हां, डॉल्फिन पॉइंट येईल. कुठे? डॉल्फिन पॉइंट हे, पण आपण थोडा लेट आलोय. मॉर्निंगचे दिसतात. ओके. आणि ओके. याला पण जाणार ना ते लाईट हाऊस. ते चाललोय, पण हे डॉल्फिन पॉइंट आहे. सो हे काका आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतात.
हे जे आहे ते डॉल्फिन पॉइंट आहे, पण आपल्याला लेट झालं. मॉर्निंगचे असतात ते, लक असेल तर दिसतील, अदरवाईज नाही दिसणार. मला बोटिंग करायची म्हणून बोटिंग करते. इथे बघा यांचं फोटोशूट चालू आहे. सो आम्ही आता पूर्ण मध्ये आलो आहे, समुद्राच्या एकदम मध्ये. मी ते जे रॉक्स दिसतात आहेत ना तिकडे जाणार आहोत, जे की ज्याला इकडे असं म्हणतात की म्हातारीचं चूल, म्हणजे त्याच्यातून असं ते पाणी येतं. सो आम्ही आता तिथे पोहोचतोच आहे, आता ऑलमोस्ट जवळ आलेला आहे. रॉक्स आहेत हे मध्ये मध्ये. रॉक्स असे खूप मध्ये मध्ये आहेत आणि हे तिथे आहे ते लाईट हाऊस आहे. पण तिथे जाणार आहे. हे बघा, हे जे समोर दिसते ते लाईट हाऊस. सो आम्ही आता तिथे तेच बघायला जाणार आहे, लाईट हाऊस बघायला जाणार आहे. मस्त आहे ना व्ह्यू. सो खूप छान व्ह्यू वाटतो, एकदम मस्त आहे, छान निसर्ग आहे. हे लाईट हाऊस आहे. इथे अशी इन्फॉर्मेशन आहे की इथे राहतात 2 जण असतात जे राहतात आणि पावसाळ्यात 4-5 जण राहतात. सो सनसेट झालं की लाईट ऑन होते आणि मॉर्निंगला जसं सूर्य येतो तेव्हा ते लाईट बंद केली जाते. सो हे जे तुम्हाला रॉक्स दिसतात आहे ना, हे बघा, हे गोल्डन झाले, म्हणजे सूर्याचा प्रकाश पडला ना की हे गोल्डन दिसायला लागतो, म्हणून हे ना गोल्डन रॉक्स असं बोललं जातं. आणि हे जे आहे ना, हा ओल्ड लाईट हाऊस आहे, हा ओल्डवाला आहे. आणि हा जो लाईट हाऊस आहे तो न्यू, म्हणजे आत्ता जो आहे तो. हे आता अजून इथं कोण राहत नाही मग. बांधला त्यावेळी हा चालू होता, आता बंद केला. आपण जाणार आहे. ओके. सो हे बघा, इथे प्रकाश पडल्यावरती जसं गोल्डन दिसतो, म्हणून ह्याला गोल्डन बोललं जातं, गोल्डन रॉक्स म्हणून. खूप छान आहे, खूपच मस्त वाटते एकदम. हा बोट हलते ना भाऊ. ह्याच्यावरती बाबू आपण जाऊ नाही शकत आहे, तसं सीडी जाऊ तर शकतो, पण आपल्याला वरती नाही जायचं आहे, आपल्याला जस्ट बघायचं आहे फक्त, बस. रिटर्न जाणार. हे बघा किती छान गोल्डन दिसते, बघितलं रॉक्स. सो हे बघा किती छान आहे, मस्त. आता ह्या 2 रॉक्स मधून जाणार आहोत. काय छान वाटतं, एकदम मस्त. माझ्या बहिणी एवढी बोलतोय. हवा खूप असल्यामुळे ऑटोमॅटिक बोट पुढे पुढेच जाते. हे बघा, हे जे आहे ते म्हातारीचं चूल, जे पाणी येतं इथून. इथून पाणी येणार आहे, मग हे येते इथून, असं पाणी येतो. हा, वाव. तेव्हा तिथून जाणार आहे आपण, त्या छोट्यावाल्या इथून जाणार आहे. मस्त आहे. जे 2 रॉक्स आहेत, अरे वो रोक हे ना, जे उनको 2 आने दे और हम रॉक्स आहेत जाएंगे. त्याच्यामधून आता आम्ही जाणार आहोत. हे आता त्याच्यामधून जाते पूर्ण बोट. वाव.
ब्रिटिश टाइमापासूनचा आहे हा. ओके. काय टाकलं तुम्ही ते? हे लाईट हाऊस आहे ते न्यू. मग हे एवढं छोटं काय ते मोठं बांधलं? इंडियाने बांधले ना. हां ते इन्फॉर्मेशन देते. मला ते छोटं आहे, हे मोठं आहे त्याला. हे इधर घर भी बने आतमध्ये. हा इथे जे घर आहेत ना तिथे ते राहतात आहेत. तर लाईट हाऊस म्हणजे काय, सूर्यास्तामध्ये समुद्रामध्ये मासेमारी किंवा कुटुंब असे पेजा करतात, त्यांच्याकडे सिग्नल देण्याचं काम करत असते लाईट हाऊस. वरती 2 माणसं कार्यरत आहेत. संध्याकाळी सूर्यास्तानंतर लाईट चालू केली जाते, सूर्योदयापूर्वी बंद केली जाते आणि प्रत्येक तासाला सांगताना वॉकी चालू असतो, लाईट चालू असतात आणि गव्हर्नमेंट जो आहे अलाव नाही आहे वरती कोणाला जायचं. मग कोणाला तुम्ही पण जाऊ शकते. रेग्युलर काय असेल त्यांचं काम ना, त्यांच्यासाठी काही पाणी म्हणा किंवा त्यांचं काय असेल तर आपण जाऊ शकतो वरती त्यांना कॉन्टॅक्ट करून. कस्टमर टूरसाठी नाही आहे वरती. टुरिस्ट प्लेस आहे. पण का तर बायचान्स बाय स्लेप आहेत, काही बायचान्स बाईक असेल पण ॲक्सिडेंट होईल, काही सांगू शकतो. टिप्सी भरपूर आहे इथे. मी समज हे आता किती खोल पाणी आहे? इथे नाही म्हणत तरी एक 50 फुटापर्यंत खोल आहे. 50 50 फूट म्हणजे कितना रहता है? हे बघ, हे तू 34 4 फूट आहे का? 34 फूट आहे. हे हे 34 फूट लांबीची बोट आहे. अरे बाबा. हा कधी कधी जास्त म्हणता माहिती आहे, खडकाळच्या भागाला कसं थोडी खडकड असतात, मनात पाण्याची पातळी आपण जे डीप जाऊ साधारण डीप होत जाणार. बापरे. स्कुबा ड्रायव्हिंगला पण तसंच आहे, आपण कसं डीप मध्ये जातो आपल्या एअरड्रम मध्ये प्रेशर येतो, तो सुद्धा इक्वलाइज करायचं असतं. लॉंग ब्रीथ करायचा, ब्रेथ आपल्या तोंडामध्ये होल्ड करायचा, जसं नाकावर प्रेस करायचा. आपण सर्जरीला कसं करतो, साईड करून एक कानाने पास करायची, ऑटोमॅटिक कान खुले होतात स्कुबा ड्रायव्हिंग. पण आम्हाला हे ट्रेनिंग दिलं जाणार ना. बघा स्कुबा ड्रायव्हिंगला गेल्यानंतर सर्वच तुम्हाला सर्व ट्रेनिंग दिलं जातं. पाण्यामध्ये आपण बोलू शकत नाही, त्याची सायन्स सुद्धा आहे. तसं काय. दम आहे, दम केला की काय गॅस सिग्नल आहे, डाऊन केला तर आणि हे जे असंच बांधलेलं आहे ते असंच बांधून सोडलंय. पूर्वी इकडे फॅमिली सगळं राहायचे, जी पूर्वी 10-15 एक स्टोरी आहे ना, कोणीतरी काहीतरी इथं टाकलं होतं ते आजोबा कोणतरी ब्रिटिश कोणतरी, त्यांनी मग हे बांधली त्यांच्या असं काहीतरी स्टोरी आहे बोलतात ना. मला एवढी स्टोरी माहिती नाही, सांगतो. जे लाईट हाऊस स्टेशन तो बांधलेला आहे, तर नांदेडला राहायचा, प्लेस मोठा होता, त्यांच्या फॅमिलीवर राहायच्या. पूर्वी जुने लोक म्हणायचे की पूर्ण फॅमिली राहायच्या, काय म्हणा सर्व असे बोलत नारळाची झाडं. आणि त्याची गेट झाली त्यांचं बंद केलं होतं. ओके. लेडीची गेट झाली, डिलिव्हरीच्या ओके. सोय झाली नाही, त्यानंतर फॅमिलीला बंद केलं, फक्त जेंट्स लोकांना राहायला अलाव केलं. ओके. बापरे बाप. पूर्वी फॅमिलीवर राहायचे. मस्त फिश आहे, ब्लॅक कलरची फिश होती. वाव मस्त होती, छोटी छोटी. ओके, म्हणजे आता पाणी कमी झालंय. वाईट आहे ना, नाशिककडचं पाणी पाहिजे. ते व्हाईट व्हाईट काय असतं? कालवं. ते काळवं त्याला म्हणतात. हा मी आता बाहेर जातोय, म्हणजे सगळे पॉइंट्स बघून झाले. आता आम्ही बाहेर आलोय, म्हणजे पोहोचू आता बाहेर. आणि हालत खूप खराब झाली आहे केसांची पण, हाताची पण. आणि खूप ऍक्च्युली वारा खूप आहे. वारा खूप आहे म्हणून थंडी पण लागते. थंडी नाही लागत, गरमी लागते. थंडी मला लागते. कियांना पण माझ्या थंडी लागत होती, कारण भिजलो ऑलमोस्ट. पाणी आतमध्ये येत होतं, पाण्याचा फ्लो खूप होता. अभी तो चश्मा निकालू देखे तो सुनामी आया था ना कोकण के एरिया में, तो क्या हुआ था, सारे जो कोकण में जो समुद्र मतलब बीचेस थे, तो वहाँ बहुत ऐसे सुनामी का ऐसे ये हुआ था, पानी आया था. बट सारे समंदर में पानी आया था, बट ये जो मालवन का एरिया है ना, वो जो एरिया में वो जो रेती है वो ऊपर आई थी.
जाताना जे आयलँड दिसलं होतं तेव्हा पाणी होतं आणि आता बघा किती पाणी कमी झालं आहे. नाही बाबू आज कोण आहेत लोक? हे लोक कोण आहेत? हा इथे खूप डीप आहे पण हे पाणी खूप डीप आहे पण पाणी बघा किती कमी झालं. पाणी बघा किती कमी झालं आहे. हेच काय? हा पॅरासिलिंग. हा तिकडे पॅरासिलिंग दिसलं त्याला ते. मेरे को तो दिख ही नहीं रहा है। मेरे को बलून दिखा है ऐसे वाला। हा बलून हो देखते बघ ओ यार कितना ऊंचा है देख। किती वरती आहे बघ. हो आपण करणारच आहोत। जाणार आहे आपण तिथेच जाणार आहे पॅरासिलिंग करायला. की यातला पॅरासिलिंग करायचंय. हे सुनामी आयलँड आहे जो आता भरलाय तो खाली. हा कळलं आता वाहून गेलाय बोल। हो वाहून गेलाय म्हणजे हा इथे ना सुनामी आयलँड होता जो पूर्ण आता वाहून गेलेला आहे आता नाही आहे. आणि आता मोरेश्वर वरती इकडे आपले जो एरिया आहे ना ह्याला मिनी केरळ असं म्हणतात. हे बघा हा पूर्ण मिनी केरळ आहे. आम्ही आता आहे ना पॅरासिलिंग वगैरे करायला आलेलो आहे. या दोघींनी काय डिसाईड केलेलं माहिती आहे की पॅरासिलिंगला कपडे चेंज करून जाणार आणि ह्यांचा एवढा मोठा पोपट झालाय मोठा पचका झालाय ह्याच्यावरतीच आता पॅरासिलिंग करणार आहेत. कसं वाटतं कल्पना कसं वाटतं पॅरासिलिंग या कपड्यावर? मला एवढं हसायला येते. छोटे छोटे क्रॅब्स आहेत. वाव मस्त. काय नाही करत बाबू पकड. अरे काय नाही करत नको आता इथे नाही तिकडे येतो. बघा मयुरी घाबरते. यार सेट फॉर राईड आम्ही सगळे रेडी झालोय राईडसाठी रेडी झालोय. पलटी करू हा पलटी पण अरे काय नाही पडलेला. सो कियान गेलाय जेटस्की करायला. अरे ते बस जाऊ द्या का तू खाई लागतं त्यांना बसव बघू.
सबसे बेस्ट वो फर्स्ट वाला घुमाया था वो। सो आता कल्पना गेली आहे. आता जातो आहे पॅरासिलिंगला. कियान पण करणार आहे आणि हे बघा हिची हालत खूप खराब माझी हालत खूप खराब झाली आहे. आम्ही ओके खूप एक्साइटेड आहे फॉर द नेक्स्ट. पॅरासिलिंग करणार आम्ही पॅरासिलिंग करणार आहे. कियानचा काय होता क्वेश्चन, फुटला तर काय होणार असं त्याचा क्वेश्चन आहे. मध्ये तर बसले, आता बघूया कधी स्टार्ट करतात ते. नाही बाबू तिथे वरती नाही जायचं. गावचा गाईचा मला गावचा तरीचा. ಪಾರ್ಕ್ ಆಗ್ತದೆ. एक्सपिरियन्स खूप छान होता, खूप लाईफली फुल होता. आता पण जेव्हा तुम्ही मालवण आना बहुत अच्छा फील हुआ. अभी सो मस्त वाटलं एकदम. मी आणि कियान गेलेलो, खूप मजा आली, खूप मजा आली. वो बोला इधर ही रहने के लिए बोला.
क्यू कसं वाटलं तुला पॅरासेलिंगला? मस्त ना. हो फायनली आम्ही सगळे राईड्स करून झालो. फक्त एक राहिलं आहे स्कूबा राईड. ते आम्ही जेवून झाल्यानंतर म्हणजे दुपारी करणार आहोत. आता आम्ही दुसऱ्या रूमवर आलो जिथे सकाळी होतो आम्ही एक दिवस लवकर आल्यामुळे आमचं दुसरीकडे आम्ही ती रूम घेतली होती. आमची खरी म्हणजे ही रूम होती जी आज आम्ही येणार होतो म्हणून आम्ही ही ऑलरेडी बुक केलेली. पण जी काल होती ती दुसरी होती ज्याच आम्ही स्टेसाठी घेतलेला. आणि आत्ता तुम्हाला मी इकडचा व्ह्यू दाखवते. जो हा रूम घेतला आहे तो खूपच छान आहे. इथून डायरेक्ट समोर बीच आहे. तो मी तुम्हाला दाखवते आता. सो हे बघा ही जी रूम आहे रूमच्या बाहेर पडलं की हे समोर असं बीच आहे. कियानला दाखवते तुम्हाला. हा बघा कियान तो खालीच खेळतोय. आम्ही नजदीक आहे असं बोल. सो हे समोर बीच आहे. खूप छान आहे. मस्त व्ह्यू आहे इकडे छान असं. असं समोर बीच आहे. रूमवरती बॅग वगैरे ठेवलं. आता खरंच खूप भूक लागली आहे. सगळे राईड्स करून झाले आणि म्हणून आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये जेवायला. आम्ही बाहेर जातो आणि व्हेजच खाणार आहे. जसं की आज मी तुम्हाला मॉर्निंगला म्हणजे सकाळी स्टार्ट करताना बोलली की आज संडे आहे. सो आज संडे नाही आज मंडे आहे. कारण कळलंच नाही नक्की कोणता डे आहे. मला वाटलं संडे आहे म्हणून संडे बोलली पण आज मंडे आहे. सो आम्ही व्हेजच खाणार आहोत कारण आमच्यासोबत जी आहे मयुरी ती व्हेज खाणारी आहे. प्युअर व्हेज आहे ती म्हणून. आणि कियान पण व्हेजच खातो तसं तर ऑलमोस्ट. जास्त काय त्याला आवडत नाही. त्याला स्पायसी जास्त खात नाही म्हणून मग आम्ही सगळे व्हेजच खातो आज. सो आता हॉटेलमध्येच चाललो आहे जेवायलाच. त्याला भूक लागली आहे तर मग चीज बॉल खातो आहे ना. ऑलरेडी इथे आली होती सो तिने ऑलरेडी ऑर्डर देऊन ठेवलेली आणि डाळ खिचडी मागवलेली. आता डाळ खिचडी खातो आणि आता कल्पना अजून काय ऑर्डर करते. इथे येऊन कल्पनाचा मूड चेंज झाला आणि मी आता नॉनव्हेज खाणार आहे. आता ती आता प्रॉन्स घेणार आहे. ज्यूस दिसलं फॅन्टा इथे दिसलं. प्रॉन्स कोलीवाडा आता आलेलं आहे. मस्त दिसतोय तर छान. खाऊन बघ ना. खा एक पीस खा. कसं लागतंय ना. मस्त मस्त लागतं ना. तो आम्ही आता निघालो आहे स्कूबासाठी. मला थोडी भीती वाटते. माहिती नाही मी स्कूबा करेल की नाही पण बघूया. सोबत तर चालली आहे. झालं तर ठीक आहे नाही तर काय नाही. यांनाच बघेल फक्त लांबून कसे करतात आहे. मग कियान तर एक्सायटेड आहे. मी कियान करतोय तो तर हां बोललाय करतोय. लेट्स सी आता बघूया कसं आहे ते तिकडे. बाकी मैं इधर तक याद हूँ इस स्माइलिंग पर. स्कूबासाठी आलो तर आहे पण बघून तर खूप भीती वाटते मला पण. आणि कियान पण बोलतोय नको नको नको. तर लेट्स सी. हे बघा सगळे आता स्कूबासाठी रेडी होतात आहे. एक एक आता जाणार खाली. ए नाही फेस नको. हा पकडा दादा याला पकडा. हा फेस नको. हा पाय बुडव फक्त. कियान खूप एक्सायटेड होतं पण त्याला घेऊन नाही जाऊ शकत म्हणून थोडंसं त्याला पाण्यात घेऊन गेले. बस ये
मयुरीला काय झालं? मयुरीला काय आलं? हे राहिला. थांब 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 थांब. मजा आली? परत जायचंय. मजा आली काय पाण्यामध्ये? मस्त व्ह्यू आहे एकदम सनसेटचा. ऑरेंज दिसतोय ना एकदम. मस्त वाटते ना तेव्हा सन एकदम डाऊन 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 जातोय. व्ह्यू तर मस्त आहे एकदम. सो मस्त सगळे रेडी हो. आम्ही जेवायला आलो आहे डिनरला आता. खूप एन्जॉय केला. तुम्हाला मी इन डिटेल्समध्येच मी तुम्हाला सगळ्यांना नंतर सांगते की आम्ही काय काय एक्झॅक्टली केलं. सो डिनर करतो आणि मग भेटूया आपण परत. तुम्ही बघितलात की आम्ही स्कुबाला गेलो. तिघही आम्ही करणार होतो स्कुबा, पण तिथे गेल्यानंतर माहिती नाही काय झालं, मी आणि कल्पना आम्ही लोकांनी डिसाईड केलं की नाही करणार. मग मयुरी तिला तर करायचंच होतं, सो ती गेली आणि तिने केलं पण नाही ना, म्हणजे 2 वेळा खाली गेली, पण तिला एवढं प्रॉपर नाही जमलं, थोडं डिफिकल्ट झालं. पण तिने व्हिडिओ नक्की बनवली. व्हिडिओ तर तिची झाली, भेटली पण ती व्हिडिओ पण भेटली. सो मस्त वाटलं. तुला कसं वाटलं? खूपच छान होतं. फक्त पाणी खूप खारं होतं. ते असं माउथ मध्ये येतं आणि खूपच असं स्पीडसाठी येतं आम्हाला. म्हणून ती पूर्ण एवढी खाली गेली नाही, फक्त थोडंसंच वरती गेली. आणि त्याच्यानंतर आम्ही लोक एवढे थकलो होतो की काही करायलाच नाही जमलं. आलो, फ्रेश झालो आणि डिनरला गेलं. जसं मी तुम्हाला दाखवलं डिनरला गेलो ते. खूप मजा केली. आजचा दिवस खूप छान होता. खूप एन्जॉय केलं. फटाफट सगळं काय झालं ना, माहिती म्हणजे नाही एवढं पडलं काय मला. कळलंच नाही. पटकन सगळे राईड्स झाले. असं वाटतं दिवसभर बोटीमध्येच फिरत होतं इकडून तिकडून. तर असं वाटतं की अजून पण बोटमध्येच आहे, असं फ्लोटच होतंय. ठीक आहे, पण आजचा दिवस खूप छान गेला. जर इन केस तुम्हाला पण इथे यायचं असेल तर नक्की DM करा. आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स देऊ. सो भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आम्ही आराम करतो. खूप कंटाळा आहे, झोपतो आता. टिल देन बाय, गुड नाईट. बाय.